ऑथोराइज्ड DSA सर्व्हिसेस, राष्ट्रीय बँकांशी संलग्न, होम लोन, बिझनेस लोन, पर्सनल लोन, व्हेकल लोन, मॉर्गेज लोन, कमर्शियल लोन अशा अनेक प्रकारच्या लोनसाठी SK फायनान्शियल सर्व्हिसेसला अवश्य भेट द्या। आपल्याला 1000 पासून 5 लाखांपर्यंतचे वैयक्तिक लोन फक्त पॅन कार्ड आणि आधार कार्ड वर मिळेल। अधिक माहितीसाठी आम्हाला कॉल करू शकता किंवा ऑफिसला भेट देऊ शकता। 601 विठ्ठल कृपा बिल्डिंग, ST स्टँड रोड, उर्दू शाळेजवळ, कराड। अटल अर्थसहाय्य योजनेतील नवीन सहकारी संस्था कर्ज व अनुदानाच्या मागणीसाठी बेमुदत उपोषणावर। 2018 साली तत्कालीन फडणवीस सरकारने सर्वसामान्य शेतकऱ्यांनी एकत्र येऊन अभिनव प्रकल्प किंवा अभिनव व्यवसाय सुरू करावेत यासाठी प्रोत्साहनपर एक योजना सुरू केली होती। त्या योजनेचं नाव अटल अर्थसहाय्य योजना। 25 शेतकऱ्यांच्या सहभागातून एक संस्था अशा सुमारे 416 संस्थांचे प्रस्ताव गेली 1.5 वर्षाहून अधिक काळ शासन दरबारी पडून आहेत। या योजनेत संस्थांचा स्वनिधी रूपाने 12.5% इतका निधी गुंतून पडलेला आहे। एका संस्थेचे स्वनिधीच्या रूपाने 2.5 लाख रुपये, पर्यायाने महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांचे स्वनिधी रूपाने लाखो रुपये आता सध्या अडकून पडलेले आहेत। तर अनेक अभिनव प्रकल्पही पूर्णत्वाच्या प्रतीक्षेत आहेत। महाराष्ट्र राज्याकडून मिळणारे 75% अनुदान व MCDC पुणे या विभागाकडून मिळणारे 12.5% अनुदान असे एकूण मिळून 77.5% अनुदान त्वरित मिळावे या मागणीसाठी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे लाखो रुपये गुंतून पडले आहेत। याचा विचार करून नवीन सहकारी संघटना संस्थांना तत्काळ कर्ज व अनुदान वितरित करावे या मागणीसाठी महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून शेतकरी कराड येथे बेमुदत उपोषणाला बसलेले आहेत। या उपोषणामध्ये किंवा या आंदोलनामध्ये कराडचे सचिन नलवडे, वर्ध्याचे राजेश हिवसे, बीडचे रामप्रभू मुंडे, परभणीचे मनोज मुरकुटे, कोल्हापूरचे महादेव आत्याळकर, बुलढाण्याचे रामचंद्र चव्हाण, नगरच्या सौ लताताई वांडेकर, अकोल्याचे मुकुंदराव वानखेडे, सोलापूरचे गणेश झाडे, बीडचे श्रीकृष्ण चोले यांच्यासह चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, बीड यासह विविध जिल्ह्यातील शेतकरी कराड येथील आंदोलनात सहभागी झालेले आहेत। सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या निवासस्थानी मोर्चाने जाऊन निवेदन देण्याची आंदोलकांची भूमिका होती। मात्र या भूमिकेवरून आंदोलकांनी माघार घेतलेली आहे आणि कराड शहराच्या दत्त चौकातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करून आंदोलक घोषणाबाजी करत कराडच्या तहसील कार्यालयासमोर जमा झाले आणि तिथेच त्यांनी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली। व्हिडिओ जर्नलिस्ट सुहास कांबळेसह अमोल टकले, द न्यूज लाईन, कराड। रुपये अडकून पडलेले आहेत। एका बाजूला अतिवृष्टी, गारपीट, इतर नैसर्गिक आपत्ती येत असताना शेतकरी मेटाकुटीला आला आहे। त्यातच त्यांनी कुठेतरी उद्योगधंदे करावे म्हटले तर या सहकारी संस्थांना आज आम्ही अटल अभिनव सहकारी संस्थेच्या कर्ज व अनुदान मिळवण्याकरता आम्ही अनेक वेळा पुणे, मुंबई या ठिकाणी व सर्व मंत्री व मुख्यमंत्री यांच्या दारामध्ये जाऊन आलो, परंतु कुठल्याही प्रकारचा यांना फरक पडलेला नाही। त्याकरता आम्ही पूर्ण महाराष्ट्राचे जेवढे चेअरमन असतील यांनी एक विचार करून सनी आज महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री माननीय बाळासाहेब पाटील सहकार मंत्री यांच्या दारापुढे आज आम्ही आमरण उपोषण असं या ठिकाणी ठेवलेलं आहे। आम्ही पूर्ण प्रयत्न करून थकल्याच्या नंतर लोकशाही मार्गाने आम्ही या ठिकाणी आमच्या हक्काच्या मागण्या आहेत त्या मागण्याकरता आम्ही या ठिकाणी आज कराड या ठिकाणी आंदोलन ठेवलेलं आहे, आमरण उपोषण आंदोलन ठेवलं आहे। कारण की आम्हाला 2 वर्षापूर्वी MCDC व सरकारने अटल अभिनव सहकारी संस्थेसाठी 20 लाख रुपये मंजूर केले, परंतु त्यामध्ये आमचे स्वतःचे खर्च 2.5 लाख रुपये आम्ही त्या ठिकाणी जमा केले। आमचे 2.5 लाख रुपये जमा करून सुद्धा 2.5 लाख रुपये जमा करून त्या ठिकाणी आम्हाला आयुक्त आकरे साहेब यांनी ते पैसे खर्च करण्यासाठी त्यांच्या ER आणि DDR मार्फत आम्हाला सांगितले आणि आम्ही ते पूर्ण खर्च करून पूर्ण आमच्या संस्थेचे जे मेंबर असतील त्या मेंबरचे पैसेसुद्धा त्यामध्ये पूर्ण गुंतलेले आहेत। एका संस्थेला 25 मेंबर आहेत, 25 मेंबरचे प्रत्येकी या ठिकाणी पैसे घेऊन सनी आम्ही स्वतःचे उद्योग उभारण्याकरता मोठमोठे गोडाऊन, मोठमोठे बेसिमेंट, काही ठिकाणी बिल्डिंग असे आम्ही वैयक्तिक 10 ते 15 लाख रुपये आमचे स्वतःचे गुंतविलेत। कारण की आम्हाला 17.5 लाख रुपये हे शासन देणार होतं, त्याकरता आम्ही हे
पूर्ण केलं, परंतु पूर्ण निष्फळ आमच्या या ठिकाणी ठरलेलं आहे. शासनाने आमची कुठल्या प्रकारची दखल घेतली नाही. आम्ही अर्ज फाटे करून थकलो, त्याकरता आम्ही युनोनी करून सनी थकल्यामुळे आम्हाला दुसरा पर्याय नसल्यामुळे आम्ही लोकशाही मार्गाने कराड या ठिकाणी बाळासाहेब पटेल यांच्या निवासस्थानी आम्ही आमरण उपोषण असं आंदोलन करत आहोत. द न्यूज लाईन, अचूक वेधक.